हाय एवरीवन, राधे राधे, जय श्री कृष्णा। आज आपण बटाटा चिप्स, साबुदाणा पापडी, कुरवडी आणि आलू चिप्स वगैरे सगळे पदार्थ आपण करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। थँक्यू, धन्यवाद। आणि आपल्याला करायचे आहे बटाट्याच्या चकल्या आणि आणखीनही पदार्थ करायचे आहेत, खारोड्या वगैरे। तर आपण त्याचा सुरुवात करूया। तर लेट्स स्टार्ट। तर आता आपण गहू भिजत घातले होते 5 दिवस आणि त्याच्यानंतर हे धुवून घ्यायचे आहे। ते उन्हात डब्बा ठेवला होता 5 दिवसासाठी आणि आता धुवून घेत आहोत। तर तुम्ही पाहू शकता हे गहू आपण धुवून घेतले आहे स्वच्छ पाण्याने आणि आता ते मिक्सरमध्ये काढून घेत आहोत थोडंसं हलकंसं आणि ते पिळून त्याचा कोंडा काढून घेणार आहोत। आणि हे पहा, आता त्याला गाळून घ्यायचं आहे। तर इतका कोंडा निघतो आणि डबल गाळल्यावर पण कोंडा निघतो, डबल टिबल गाळायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता आणि वक्रतुंड पाहत आहे जवळ बसून। आणि हे पहा, आता चिता परत एकदा गाळून घ्यायचा आहे। आणि आता आम्ही ते पाहू शकता इतक्या कुरडया आम्ही केलेल्या आहेत। आणि ह्या तुम्ही पाहू शकता असे 2 पलंग भरून आम्ही कुरडया केल्या। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर तुम्ही पाहू शकता अशा कुरडया झाल्या आहे। अजून थोडंसं ऊन द्यावं लागेल। आणि आता आपण करणार आहोत बटाट्याचे चिप्स। आणि आता बटाटा वेफर्ससाठी आपण हे पाणी उकळून घेतलं आहे आणि आता आपण इथं ते वाळायला टाकणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता हे असे वाळायला टाकले। सकाळी थोडंसं पाणी मारून घेतलं म्हणजे माती वगैरे उडणार नाही। आणि तुम्ही पाहू शकता 2 पलंग आम्ही हे केले आणि हे खाली पण टाकले। तर काही खाली टाकले, काही पलंगावर टाकले आणि चौकड असे आम्ही एकदम 10 किलोचे चिप्स बनवले आहे। तर तुम्ही पाहू शकता काही खुर्च्यांवर टाकले, काही दुसरीकडे आथरले छोट्या मोठ्या ह्याच्यावर। तर हे चिप्स एवढे तयार केले आहेत आणि हे 5 वाजेपर्यंत वाळून जातात। तर हे बघा पहिले चिप्स वाळले आहेत। आणि हे पहा पलंगाच्या साईडने पण घातलेले आहेत चिप्स, अलीकडे पण घातले। भरपूर असे चिप्स आपण बनवले आहेत। बघा 2 वाजता हे चिप्स वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती फास्ट सरकत आहे आणि वाळले पण आहेत। तर हा टोपले 3-4 टोपले हे चिप्स तयार झाले आहेत आपले। आणि आता आपण करणार आहोत साबुदाणा पापडी। ह्याच्यामध्ये आलू घातला आहे किसून। तर हे अशा प्रकारे आपल्याला साबुदाणा पळी पापड घालायचे आहे। आणि हे पळी पापड करून तयार झाले आहेत। तर तुम्ही पाहू शकता आपण हे चौकड पळी पापड मांडलेले आहेत। त्याचबरोबर चिप्स व मिरची पण वाळत घातली आहे। बटाटे उकडलेले आणि साबुदाणा आणि त्यात तिखट मीठ टाकून मिश्रण करून असे आपल्याला ह्या चकल्या बनवायच्या आहेत। याला काठी कुंडळे असे म्हणतात। तर हे मी इतके बनवले आहेत आणि आम्हाला आणखीन करायचे आहेत। तर ते आपण उद्या करणार आहोत। रोज थोडे थोडे आज आम्ही करणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता हे जरा हे वाळल्यानंतर असे दिसतात आणि तळल्यावर खूप छान लागतात। शक्य करून हे गोलच करायचे असतात, पण मी जरा असे केले।